नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी व्लॉगमध्ये। मी आहे प्रियंका वेस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर। तर मैत्रिणींनो, आजचं जे टायटल आहे ते ऐकून तुम्हाला खरोखर या ज्या साड्या आहेत त्या हव्याशा वाटतील। आपण नेहमी विद्या बालन, त्याच्यानंतर मग विविध अशा ॲक्ट्रेसला बेंगॉली लुकमध्ये बघतो आणि त्यांच्या साड्या बघून आपल्याला असं वाटतं की किती सुरेख साडी घातली आहे। तर तशा प्रकारच्या साड्या एक्झॅक्टली कशा असतात, तर त्याच साड्यांचं कलेक्शन मी आजच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आज आपण कलकत्ता कॉटन प्युअर हँडलूम रेशमच्या सुरेख साड्या बघणार आहोत। याच्यावर सेल्फ वेविंग केलेलं आहे रेशमचं, जरीचा कुठून कुठपर्यंत उपयोग नाहीये, त्यामुळे साडी ही अगदी आरामदायी आहे। आणि सगळ्यात मेन म्हणजे बऱ्याचदा मला हा प्रश्न असतो की आम्ही कोणत्या प्रोफेशनमध्ये आहे, आमच्या नवीन शॉपचं ओपनिंग आहे किंवा डेली यूजसाठी टीचर्स आहोत, विविध अशा क्षेत्रामध्ये आम्ही कार्यरत आहोत ॲज अ बिझनेस वुमन, त्यावेळी कशा साड्यांचं कलेक्शन आम्ही करावं। तर नक्कीच तुम्ही त्यावेळी कलकत्ता कॉटनच्या या सुरेख साड्यांचं कलेक्शन करू शकतात, जे बऱ्याचदा आपण विद्या बालन किंवा विविध अशा ॲक्ट्रेसला वेअर केलेलं नेसलेलं बघितलं असेल। या साड्या तुम्ही अनेक पद्धतीने नेसू शकतात, जशी मी आता वेअर केलेलं आहे फ्री पल्लो, तसं तुम्ही घेऊ शकतात, बेंगॉली स्टाईलनेला नेसू शकतात। त्यानंतर तुम्ही सुरेखपैकी छान पॅक प्रोफेशनल टाईपने पिनअप करू शकतात। तुम्हाला हवं तसं लुक तुम्ही या साडीला देऊ शकतात। आज मला हवं असं वाटलं की मोठा कुंकू लावावा, छान असं हे जे लुक आहे की या सिंपल साड्यांना फक्त इतक्या कमी किमतीतल्या साड्यांना तुम्ही हेवी कसं बनवू शकतात, हे मला तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवून द्यायचं होतं आणि म्हणून मी इतकं हेवी लुक घेतलं। आणि या साड्यांची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 1100। होय मैत्रिणींनो, 1100 मध्ये उत्तम सुरेख छान प्युअर हँडलूम कॉटनच्या दर्जेदार अशा रेशमने सेल्फ वेविंग केलेल्या साड्यांचं कलेक्शन आज आपण इथं बघणार आहोत। या साड्यांची प्राइस आहे 1100। प्रत्येक साडीवर मी नंबर मेन्शन केलेले आहेत, कारण जवळजवळ 15 ते 16 प्रकारच्या विविध सुरेख छान अशा बेंगॉली स्टाईलच्या कलकत्ता कॉटन तुम्हाला मी दाखवणार आहे। यामध्ये ब्लाऊज नाहीये, तुम्हाला हवं तसं तुम्ही कॉन्ट्रास्ट करू शकतात, तुम्हाला हवं तर व्हाईट ब्लाऊजवर तुम्ही या प्युअर कॉटनच्या ज्या साड्या आहेत त्या वेअर करू शकतात। यामध्ये जे कॉटन वापरलेलं आहे ते 100% प्युअर आहे आणि या साड्या टोटली हँडलूम आहेत। सुरेख असं कलेक्शन आहे, प्रत्येक साडीची डिझाईन वेगळी, प्रत्येक साडीचं लुक हे वेगळं, प्रत्येक साडीचा रंग हा वेगळा आणि अशा सुरेख 16 साड्यांचं कलेक्शन आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत। तुम्ही कोणत्याही कार्यामध्ये, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असा, आजची साडी तुम्हाला छान ठरणार आहे। माझं नेहमीच म्हणणं असते की तुमच्या प्रोफेशनला एक आपलं जे परिधान करण्याची पद्धत असते ती कायम हायेस्ट पॉईंटवर नेत असते आणि हे आजच्या साड्यांना बघून तुम्हाला खरोखर कळेल। तर अशा सुरेख साड्या आहेत, व्लॉग स्किप नका करू, कारण तुमच्या मनात असलेला प्रत्येक कलर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। सो चला मग जाऊयात आपण आजच्या सेकंड साडीकडे। सुरेखपैकी छान असा कोसा विथ पिंक कलर, हे जे कॉम्बिनेशन आहे ते कदाचित तुम्ही पहिल्यांदा बघितलं असणार। छान असं कॉम्बिनेशन आहे आणि प्युअर कॉटन असल्यामुळे या ज्या साड्या आहेत त्या उत्तम आहेत। आता तुमचा प्रश्न असेल की प्रियंका या साड्या फुगतात का, तर एकदा तुम्ही ह्या वॉश केल्या की त्या खूप मऊसूत होतात आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जेव्हा तुम्ही यांच्या निऱ्या घ्याल किंवा तुम्ही याचा पदर घ्याल तेव्हा त्यांना फक्त एकदा व्यवस्थित प्लेटिंग करावं लागतं। जसं की मी आता प्लेटिंग केलेलं आहे, जेव्हा आपण व्यवस्थित प्लेटिंग करतो त्यावेळेस ते अजिबात फुगत नाही, उलट ते दिवसभर स्ट्रेट लुक तुम्हाला क्रिएट करून देतात आणि छान अशा दिसणाऱ्या या साड्या उत्तम आहेत। यांच्यावरचं जे डिझाईन आहे आजच्या प्रत्येक साडीवरचं ते काहीतरी बेंगॉली कलकत्ता स्टाईलने डिझाईन केलेलं आहे, जेणेकरून या साड्या अत्यंत सुरेख दिसतील। शेवटपर्यंत भरीव आहे, याच्यामध्ये ब्लाऊज नाहीये, तुम्हाला हवं तसं तुम्ही ब्लाऊज चॉईस करू शकतात। प्राइस आहे 1100। सोनाक्षी सिन्हाचा एक पिक्चर होता, त्यामध्ये तिने या टाईपच्या बंगाली साडीचं सेम हेच कॉम्बिनेशन घातलेलं होतं आणि जे अत्यंत सुरेख आहे। हे रंग इतके छान दिसतात की कॉटनच्या साड्यांमध्ये अत्यंत फ्लोलेस दिसतात आणि छान अशी मऊसूत दिसणारी ही सुरेख साडी। तर चला मग, तुमचं म्हणणं असेल तर आपण एकदा पदर घेऊन बघूयात की पदर घेतल्यावर साडी फुलते का, नाही फुगणार। फक्त व्यवस्थित तिला तुम्हाला एकदा याप्रमाणे चापून चुपून बसवायची आहे। तुम्ही एकदा का तिच्यावर व्यवस्थित हात मारला की या साडीला दिवसभर काही होणार नाही, ही अजिबात फुगणार नाही आणि खूप स्ट्रेट जे लुक आहे ते तुम्हाला प्रदान करेल। या टाईपचा हा सुंदर रंग आणि कॉटनच्या साड्यांमध्ये प्रत्येक रंग हा वेगळा दिसतो। तुम्ही याच्यावर हवं तर जांभळं, व्हाईट, पोपटी, तुम्हाला हवं तसं मी जसं वेअर केलेलं इंडिगो कलरचं असं कोणतंही ब्लाऊज वेअर करू शकतात। उत्तम साडी आहे, प्राइस आहे 1100। ॲडव्होकेट असाल त्यावेळी अशा रंगांच्या साड्यांचं कलेक्शन तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्की असायला हवं। यावरून तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती ठरते। तुम्ही तुमचं जे लुक आहे ते फॅन्सी न येता एक स्टँडर्ड आणि खूप छान असं लुक येतं आणि या ज्या साड्या आहेत त्या तुमच्या प्रोफेशनला अजून जास्त हेवी बनवण्यासाठी हेल्प करतं।
तर अशा ह्या सुरेख साड्या मी नेहमी म्हणते की कपड्यांवरून खूप फरक पडतो. कपडे सुंदर असले, सुंदर म्हणण्यापेक्षा ते आपल्या प्रोफेशनला किंवा आपल्या आवडीनिवडीला शोभेचे साजेसे असले तर ऑटोमॅटिकली आपल्याला दिवसभर छान वाटते की आज मी छान साडी घातली आणि दिवस आपला छान जातो. त्यामुळे कपड्यांचा हा आपल्या लाईफ मध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट रोल असतो असं मला वाटतं. तुम्ही याच्यावर हवं तर मेहरून किंवा मग ब्लॅक किंवा मग असं या टाईपचं सिलेटी रंगाचं ब्लाऊज चूज करू शकतात. 1100 याची प्राइस आहे. लाईट लेमन येल्लो कलर आहे आणि त्याच्यावर सुरेखपैकी छान विविध अशा पानांचा म्हणजे ही साडी बघितल्यावर आजच्या ब्लॉगमधली कोणतीही साडी तुम्ही बघितल्यावर कोणीही डोळे बंद करून सांगेल की ही कलकत्ता कॉटन साडी आहे आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ती या टाईपची आहे. या साड्यांची जी ओरिजिनल प्राइस आहे ती 1300 आहे, पण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त 1100ला. उत्तम साडी आहे, कारण प्रत्येक आता ब्लॉगमध्ये मी काही ना काही डिस्काउंट करत असते. तर ही जी साडी ती खरोखर उत्तम आहे. शेवटपर्यंत या टाईपची भरीव आहे. प्राइस आहे 1100. आजच्या ब्लॉगमधला सगळ्यात डिफरंट कलर तो म्हणजे हा अत्यंत सुरेख रंग. खरं नेसायचा मला हाच रंग होता, पण ब्लाऊज माझ्याकडे याच्यामध्ये मिळतं जुळतं नव्हतं आणि मग मला हा वेअर करावा लागला. पण सुरेख रंग आहे साडीचा, म्हणजे तुमच्या कपाटामध्ये हा रंग खरोखर नसणार इतका छान हा रंग आहे आणि खूप स्मूथ हिचं फील आहे. पदर खूप छान असा कलकत्ता स्टाईलने रेशमचं वेविंग, म्हणजे हे जे तुम्हाला सगळं दिसतंय ना हे पूर्ण सेल्फ वेविंग आहे. म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ही जी संपूर्णपणे डिझाईन दिसती आहे ही कोणतंही जरीचं काम नाही, हे संपूर्णपणे रेशमचं काम आहे आणि याच रेशमच्या कामामुळे साडी जी आहे ती अत्यंत सुरेख दिसतीये, छान दिसतीये, हवीहवीशी वाटतीये. साडी फुगेल का? नाही फुगणार. मी पुन्हा सांगते की एकदा तुम्ही साडीला व्यवस्थित चापून चुपून निसवलं तर ती अजिबात फुगणार नाही, स्ट्रेट लुक देईल. आणि प्राइस 1100 आहे. यामध्ये देखील ब्लाऊज नाहीये, तुम्हाला हवं तसं तुम्ही कॉन्ट्रास्ट चॉईस करू शकता. रॉयल ब्लू कलर आणि शाई कलर या दोघांना मिळून एक टोन बनते जी प्युअर चंदेरी कथांमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि आजच्या या कलकत्ता साडीमध्ये एक्झॅक्टली ती टोन आलेली आहे जी खूप जास्त डार्क दिसते, फ्लोलेस दिसते. तुमचा रंग साऊ असेल, गोरा असेल तर प्रश्नच येत नाही, तर तुम्ही अत्यंत सुरेख दिसाल. यावर तुम्ही हवं तर राणी कलरचं, ऑरेंज कलरचं, गोल्डन कलरचं, जांभळ्या कलरचं, तुम्हाला हवं त्या रंगाचं ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकतात, कारण साडीचा रंगच इतका फ्लोलेस आहे. अत्यंत सुरेख रंग आहे, छान असा रंग आहे आणि तुम्ही बघू शकतात या पद्धतीने नाजूक काम केलं आहे साडीवर. साडी सुंदर दिसतीये, छान दिसतीये आणि खरोखर अशा पद्धतीच्या ज्या साड्या आहेत, अशा प्रकारातल्या ज्या साड्या आहेत त्या तुमच्याकडे असायला हव्यात. जीही गृहिणी डॉक्टर आहे, टीचर आहे, कोणत्याही प्रोफेशनमध्ये रुजू आहे, त्यांच्या वॉर्डरोबमध्ये आजच्या या साड्या नक्की असाव्यात असं मला वाटतं. आणि उत्तम असं कलेक्शन. याच्यामधला सेम हा राणी रंग. राणी रंग म्हणजे खरोखर तो राणीसारखा दिसतो आणि सुरेख दिसतो, उठावदार दिसतो. त्याच्या नाजूक बुट्टीमुळे याच्यावर तुम्ही हवं तर जांभळ्या रंगाचं ब्लाऊज घालू शकतात, कारण याच्यामध्ये जे रेशमचं मीना वर्क केलेलं आहे त्यामध्ये जांभळा रंग वापरण्यात आलेला आहे. साडी ही सुंदर आहे, उत्तम आहे, फ्लोलेस आहे. साडी फुलते का? नाही फुगणार. छान असं कॉटन आहे, कलकत्ता कॉटन. शेवटपर्यंत भरीव आहे. प्राइस आहे 1100. हे कॉम्बिनेशन तुम्ही पहिल्यांदा बघितलं असणार, ते म्हणजे पिस्ता विथ इंडिगो कलर. दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते लाईट टोनवरती आहे, पण दोघंही पिकांसोबत खूप भारी दिसत आहे आणि नाजूक असं नकाशी काम आहे. साड्यांवरचं जे रेशमाचं काम केलंय ते बेंगॉली स्टाईलचं किंवा कलकत्ता स्टाईलचं थोडंसं टचअप आहे. ते ओळख करून देते की यस आम्ही या पद्धतीच्या साड्या वेअर केलेल्या आहेत, कारण याचं जे छान असं सूत आहे आणि या टोटली हँडलूम साड्या आहेत. जरी या कॉटन असल्या, कमी किमतीच्या असल्या तरी या टोटली हँडलूम साड्या आहेत. ही याची खासियत आहे, म्हणजे प्रॉपर तिथलं हे कलेक्शन आहे. आणि जेन्युअनली सांगते, साडी हातात घ्याल, याच्यावरचं काम बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली तुम्ही काय ऑर्डर केलं आहे. ते इतक्या ज्या सुरेख फोटो दिसत आहे ना त्याच्यापेक्षा 50% छान त्या हातात आल्यावर भेटतील, हे मात्र तितकंच खरं. फील याचं जे आहे ते क्रंची पेपरसारखं आहे, पण फर्स्ट वॉश नंतर ते तुम्हाला छान असं सॉफ्ट फील देणार. वर्षानुवर्ष त्या सुंदर दिसणार. जितक्या वेळा नेसाल तितक्या वेळा त्या मऊ होणार आणि छान दिसणार. तुम्ही याच्यावर इंडिगो कलरचं जसं मी वेअर केलं आहे ते एक्झॅक्टली मॅच आहे असं काहीतरी ब्लाऊज याच्यावर वेअर करू शकतात. प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1100. कारण की हा जो रंग आहे तो स्किन कलर आहे, जो खूप कमी साड्यांमध्ये येतो आणि हा स्किन कलर दिसताना अत्यंत सुरेख दिसतो. म्हणजे इतकी छान दिसेल ना ही साडी वेअर केल्यावर. ज्यावेळेस तुम्ही हिचा पदर घ्यालात, आपण हिचा पदर थोडा मोठा घेऊन बघूया. या टाईपचा जेव्हा तुम्ही हिचा पदर घ्याल, याच्यावर तुम्ही ऑरेंज कलरचं किंवा येल्लो कलरचं ब्लाऊज याच्यावर तुम्ही चॉईस करू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्ही हिला सुरेख वेअर केलं
तर तुम्ही जे आहात ते अत्यंत छान दिसाल. ॲडव्होकेट असाल, डॉक्टर्स असाल, भरपूर असे प्रोफेशन आहे. जसं आमच्याकडे एक मुलगी येते, ती छान असं कॉम्प्युटरचं वर्क करते. त्यावेळी तुमचं जे प्रोफेशनल आहे असं उठावदार दिसेल. इंजिनियर असाल, सुरेख दिसेल. तर या टाईपची साडी आहे. नाजूकेला साजेल, शोभेल तितकाच नाजूक बॉर्डर दिलेला आहे. आणि यंग मुलींना तुम्ही फार चूझी असतात. ट्रॅडिशनल साड्यांकडे कल कमी आणि थोडंसं काहीतरी ट्रेंडी विथ कल्चर असं काहीतरी तुम्हाला मिक्स मॅच हवं असतं. तर त्यासाठी हे जे पॅटर्न आहे ते खूप युनिक आहे. शेवटपर्यंत भरीव आहे. प्राईस आहे 1100. व्हाईट मस्टर्ड गोल्डन कलर विथ ब्लू, नेव्ही ब्लू बुट्टा आणि सुरेख साडी. तर मैत्रिणींनो, या साडीवर जे काम करण्यात आलेलं आहे ते अत्यंत युनिक आहे. आणि हे जे तुम्हाला संपूर्ण वर्क दिसतं आहे हे पूर्णपणे हँडलूम असं छानपैकी रेशमचं काम आहे. आणि यामुळे साडीची जी गुणवत्ता आहे ती अधिक दिसती आहे. आणि बेस्ट असं कलेक्शन आहे. साडी फुलते का तुम्हाला मी सगळे याच्यावरचे प्रयोग करून दाखवले. साडी नंबरनुसार बुक करावी प्लीज, कारण साडीमध्ये खूप कलर्स आहेत. कन्फ्यूज होऊ नका. उत्तम असं कलेक्शन आहे. छान अशी साडी आहे. प्राइस आहे 1100. परवाच मला मेसेज होता की ताई माझा एक्झिबिशन आहे, मी मोत्यांच्या ज्वेलरीचं हँडलूम सेट बनवते, त्यावेळेसाठी एखादी सुरेख साडी आहे का एक्झिबिशनसाठी? तर नक्कीच तुम्ही जर मोत्याचं काहीतरी काम करताय, ज्वेलरीचं काम करताय, त्यावेळेस तुम्ही तिथंशी सुरेखपैकी छान गाजरी रंगाची साडी वेअर करू शकतात, जिचा लुक छान आहे, फ्रेश वाईब देणारे आहेत. तुमच्याकडे बघून समोरच्याला फ्रेशपणा वाटेल अशी तुमची साडी असावी. आणि खरोखर अशा काही एक्झिबिशनमध्ये तुम्ही जात असाल तर मी तुम्हाला कायम एक नोट देईल, ती म्हणजे पुढे, तर टिप देईल ती म्हणजे पुढे. या टाईपची सुरेख अशा फ्लोलेस गाजरी कलरची साडी आहे. ही शेड जी आहे ती लिपस्टिकमध्ये देखील बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळते. एक्झॅक्टली ही ती शेड आहे. साडी दिसताना सुरेख आहे. प्राईस आहे फक्त 1100. फक्त आणि फक्त 1100. तुम्हाला हवं तसं, कारण प्रत्येक गृहिणीकडे आजकाल अशा विविध कॉन्ट्रास्ट ब्लाउजेस असतातच. तुम्ही कसंही आणि कोणत्या ह्याच्यावर वेअर करू शकतात. प्राईस आहे 1100. प्रॉपर बेंगॉली कलर, म्हणजे त्या स्त्रिया ज्या असतात ते असे हळदीचे, कुंकवाचे, त्याच्यानंतर मग असे या टाईपचे जे रंग असतात ना ते जास्त वेअर करतात. तुम्ही कधीही कोणत्या बेंगॉली पिक्चर एकदा बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये आवर्जून या टाईपची रंगसंगती दिसतील. प्रत्येक प्रदेशाची काही ना काही चॉईस असते, ते आपण समजूयात आणि सुंदर हा कलर असा मानूयात. आणि आहेच तो सुंदर. हळदीला एक टोन डार्क केल्यावर जसा रंग येतो तसा हा सुरेख रंग. प्राईस फक्त 1100. आणि सुरेख अशी साडी, छान असं रेशमाचं वेविंग केलेलं आहे जे खूप फ्लोलेस आहे, सुरेख आहे. छान अशी साडी आहे. आणि कमी किमतीतल्या या ज्या साड्या आहेत त्या तुम्हाला खूप जास्त उत्तम लुक क्रिएट करून देतील, बेस्ट ठरतील. शेवटपर्यंत भरीव आहे. 1100ची प्राईस आहे. कालचा मेसेज होता की मी डेंटिस्ट आहे आणि रोज मला उठून क्लिनिकला जावं लागतं, त्यावेळेसाठी काही साड्यांचं ऑप्शन. तर नक्कीच अशा प्रकारचे रंग तुम्ही तुमच्या क्लिनिकला जाताना वापरावेत, जे सॉफ्ट आहेत, फ्रेश आहेत आणि खूप सुरेख असे काहीतरी क्लासिक आहेत. म्हणजे या ज्या साड्या दिसतात त्या दिसताना क्लासिकल दिसतात, क्लासिक लुक तुम्हाला क्रिएट करून देतात. आणि बऱ्याचदा विद्या बालनला आपण अशा प्रकारच्या साड्यांमध्ये परिधान केलेलं त्यांना आपण नेहमी बघतो. सुरेख साडी आहे, छान असं कॉम्बिनेशन आहे आणि लुक तुमचं जे आहे ते प्रत्येक वेळेपेक्षा काहीतरी वेगळे येईल. छान अशी साडी, उत्तम अशी साडी, नाजूक वर्क आहे प्रत्येक साडीवर, फ्लोलेस अशी साडी आहे. आणि काहीतरी वेगळं आणायचं म्हणून आजचा हा प्रकार बेस्ट आहे. याच्यामध्ये ब्लाऊज नाही आहे, याला आपण बलुची कॉटनसुद्धा म्हणतो. बलुची कॉटनमध्ये ते हँडलूम असतात. याच्यामध्ये ब्लाऊज तुम्हाला कधीही येत नाही किंवा रादर ते बनत नाही, कारण हे हँडलूम असल्यामुळे कंटिन्युएशनमध्ये जे आपण म्हणतो ना की तुम्हाला हवं तसं ब्लाऊज तुम्ही घ्या, पण या साड्या ज्या आहेत त्या हँडलूम बनतात. आणि हे रिझन आहे की याच्यामध्ये ब्लाऊज नाही बनत. आत्तापर्यंत तरी बलुची कॉटन किंवा कलकत्ता कॉटनमध्ये या रेंजमधलं ब्लाऊज, या रेंजमधल्या साड्यांमध्ये ब्लाऊज कधी येत नाही. त्यामुळे तुम्हाला असं वाटायला नको की का ब्लाऊज नाही आहे, कारण याच्यावर तुम्ही जितकं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालाल तितकी तुमची साडी सुरेख दिसेल, छान दिसेल. आणि प्राईस आहे फक्त आणि फक्त 1100. असा होता मैत्रिणींनो आजचा व्लॉग. माझ्याकडे CODचं ऑप्शन अवेलेबल नाही आहे. तुम्ही कसंही मला ऑनलाईन पेमेंट करून तुमची जी साडी ती बुक करू शकतात. तर मैत्रिणींनो, नाजूक असं बकुळीचं एक फूल येतं आणि त्याचा जो हार आहे तो मध्यंतरी खूप फेमस झाला आणि पुन्हा त्याची जी आपण म्हणतो की स्टाईल आहे ती आली आहे पुन्हा. आणि ते इतके सुरेख दिसतात तुमच्या महेश्वरी साड्यांवर, तुमच्या पैठणीवर किंवा तुमच्या या टाईपची जशी मी आज साडी वेअर केली आहे कॉटनच्या साड्यांवर. हे जे हार आहेत ते खूप नाजूक लुक क्रिएट करून देतात. तर जसं तुम्ही बघू शकतात, आता मी हा 3 पदरी नाजूक असा बकोळीचा सेट घातलेला आहे, अगदी नाजूक. आणि त्याची जी प्राईस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त
ती म्हणजे 1000. याच्यामध्ये जवळजवळ 3 विविध ऑप्शन आणि सुरेख ऑप्शन माझ्याकडे आहे. फर्स्ट ऑप्शन जे मी हा घातला आहे, आता हा 3 पदरी आहे, याच्यामधलाच 2 पदरी हार आपण ऑप्शन आहे ते हा आहे 2 पदरी. तुम्हाला खूप मोठा नको असेल त्यावेळेस हा 2 पदरी देखील तुम्ही घेऊ शकतात. आणि याची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त ती म्हणजे 900. त्यानंतरचा जो हार आहे तो एकदा बघावा. खूप सुरेख असं मीना वर्क या हारमध्ये केलेलं आहे आणि हा नाजूक अशा बकुळी फुलांचा हार आहे आणि याची प्राइस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे 1000. एक पदरी तुम्ही याला बघू शकतात, आतमध्ये पूर्णपणे मीना वर्क केलेलं आहे आणि अत्यंत नाजूक हा हार आहे जो की सिंगल पदरी आहे आणि याची प्राइस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे 900. ही अशा टाईपची ज्वेलरी जी आहे ती आपण खूप बघतो, जी पूर्ण गळ्याभोवती पॅक असते आणि ही अत्यंत सुरेख दिसते. याची प्राइस तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त ती म्हणजे 300. असा होता मैत्रिणींनो आजचा व्लॉग. आय होप की याचा जो व्लॉग आहे तो आवडला असेल. प्लीज आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे. आणि आजच्या सगळ्या ज्या साड्या आहेत त्या अत्यंत सुंदर आहे. साड्यांची 100% जी गॅरंटी आहे ती माझी. सो भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि यस, जी ही साडी आवडली तिचा प्रत्येकाचा नंबरवरती दिलेला आहे. साडी नंबरनुसार बुक करावी, माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करावं जी साडी हवी असेल. आणि प्लीज लवकर व्हॉट्सअप करा, कारण साड्या तुम्हाला भेटत नाही, तुमच्यानंतर कंप्लेंट्स सुरू होतात. तर भेटत पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू सो मच.